म्हणतात मग ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा जास्त क्रुशियल राहील असं तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं एक स्टेटमेंट आलं मधल्या काळामध्ये. परदेशात जाऊन त्यांनी जे स्टेटमेंट त्याच्यावरनं प्रचंड वाद बघायला मिळालं. तुमच्या पक्षाने त्याच्यावरती आंदोलन केलं. म्हणजे सगळ्यात पहिले राहुल गांधींच्या स्टेटमेंटमध्ये त्यांचं म्हणणं आहे, काहींचं म्हणणं आहे की ते म्हणत असताना की जेव्हा समाजात एक प्रकारची समानता येईल तेव्हा आरक्षण रद्द करू असा त्यांचा अर्थ होता. पण त्याचा एक नरेटिव्ह तयार करून त्याच्यावरती राहुल गांधी आरक्षण रद्द करायचं असंच म्हणतात, असाही दोन्ही बाजूने आरोप झाला. परदेशात गेल्यानंतर त्यांचं जे वक्तव्य होतं ते आणि त्यांच्या पक्षाची कृती भारतामध्ये ही दुतोंडी सापासारखी आहे. बरं. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की वर्गीकरणाचा आणि क्रिमिलियरचा. मी असं म्हणेन हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय अत्यंत दुर्दैवी निर्णय आहे. याचं कारण की त्यांच्याकडे कुठलाही डेटा नाही. या जजमेंटचं स्वागत कोणी केलं? BJPने पेढे वाटून केले, मातंग समाजाने पहिल्यांदा पेढे वाटून केले आणि त्याच्यानंतर पेढे वाटले कोणी तर काँग्रेस पार्टीने वाटले. आणि त्यांचे असणारे दोन मुख्यमंत्री कर्नाटक आणि तेलंगणा यांनी स्टेटमेंट्स केले की आम्ही असणारं त्याला लागू करू. म्हणजे परदेशी भूमीवरती गेल्यानंतर परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आम्ही असणारं रद्द करू. तेव्हा तुम्ही भारतीय जनतेशी बोलत नाही आहात. इंटरनॅशनली जे ह्युमॅनिस्ट आहेत त्यांना तुम्ही असणारं त्यांच्याशी तुम्ही बोलताय. पण भारतामध्ये आरक्षण रद्द कसं होईल याचे सगळे तुमचे खेळ सुरुवात झाले ना काँग्रेसचे. म्हणजे काँग्रेसच्या राज्यामध्ये काँग्रेसने सुरुवात केली, BJPने BJPच्या राज्यामध्ये सुरुवात केली. आता असताना फक्त एवढंच बघायचं आहे की जे नॉन काँग्रेस आणि नॉन BJP राज्य जे आहेत ते तो खेळ सुरुवात करता येत का बघायचं आहे. म्हणजे त्यांची भूमिका थोडक्यात आरक्षण बचावण्याची नसून आरक्षण हटवण्याची आहे काँग्रेसची, असं तुम्ही म्हणतात. पूर्णपणे